नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NS मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, या नवीन वर्षामध्ये बऱ्याच विभागामध्ये रिक्त असणारी पदे भरल्या जाणार आहेत। केंद्र सरकारमार्फत किंवा महाराष्ट्र सरकारमार्फत खूप साऱ्या वॅकन्सीची जाहिरात प्रसिद्ध होताना दिसत आहे। त्यातच ही भरती केंद्र सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच पदभरतीची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये 113 जागेसाठी विविध पदे भरल्या जात आहेत, ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक, स्टोअर कीपर, मल्टीटास्किंग स्टाफ यासारख्या पदासाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे। वेतन या ठिकाणी तुम्हाला 18,000 ते 92,300 चा पे स्केल असणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण जरी असाल तरी या पदांसाठी अर्ज करू शकता। महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, या पदांसाठी अर्ज करण्याकरता कोणालाही फी लागणार नाही, तेव्हा नक्कीच तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करू शकता। संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंतर्गत येत असलेल्या डायरेक्टोरेट जनरल आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस या विभागामध्ये ग्रुप सी ची पदे 113 वॅकन्सी करता भरल्या जात आहेत। त्याची जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो 7 जानेवारी 2025 पासून या ठिकाणी अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे। तर 6 फेब्रुवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरता या ठिकाणी बघू शकता, या विभागामार्फत या ठिकाणी एक ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी प्रसिद्ध केले गेलेली आहे। तर या वेबसाईटवर तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता। संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो या पदभरतीची आपण या ठिकाणी बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघा, पात्र उमेदवारांकडून या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवला जात आहे। कोणकोणती पदे या ठिकाणी असणार आहे त्याचा सर्व तपशील इथे दिलेला आहे। तर सुरुवातीला मित्रांनो अकाउंटंट हे पहिले पद या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता, अकाउंटंट पदासाठी लेवल 5 चा पे स्केल या ठिकाणी दिला जात आहे। टोटल मित्रांनो वॅकन्सी 1 या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक कॅटेगरीमध्ये या ठिकाणी वॅकन्सी ते दिलेली आहे। मी फक्त टोटल वॅकन्सी किती आहे त्याबद्दलची माहिती सांगणार आहे। प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी असणार आहे त्याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता। त्यानंतर स्टेनोग्राफर हे दुसरे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। लेवल 4 चा पे स्केल असणार आहे, त्याकरता टोटल 1 वॅकन्सी दिल्या गेलेली आहे। त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लार्क हे तिसरे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। लेवल 2 चा पे स्केल असणार आहे, त्याकरता टोटल 11 वॅकन्सी दिल्या गेलेल्या आहे। त्यानंतर स्टोअर कीपर हे चौथे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। लेवल 2 चा पे स्केल असणार आहे, त्यासाठी 24 वॅकन्सी दिलेल्या आहे। त्यानंतर फोटोग्राफर हे 5वे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। लेवल 2 चा पे स्केल असणार आहे, त्याकरता 1 वॅकन्सी दिल्या गेलेली आहे। त्यानंतर फायरमन हे 6वे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। लेवल 2 चा पे स्केल असणार आहे, त्याकरता 5 वॅकन्सी दिली गेलेली आहे। त्यानंतर कुक हे 6वे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्याकरिता मित्रांनो या ठिकाणी लेवल 2 चा पे स्केल असणार आहे। 4 वॅकन्सी या पदासाठी दिल्या गेलेल्या आहे। त्यानंतर लॅब अटेंडंट हे 7वे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। लेवल 1 चा पे स्केल असणार आहे, त्यानंतर या पदासाठी 1 वॅकन्सी दिल्या गेलेली आहे। मल्टीटास्किंग स्टाफ हे 8वे पद या विभागाकडून भरल्या जात आहे। लेवल 1 चा पे स्केल असणार आहे, त्यासाठी 29 वॅकन्सी दिल्या गेलेली आहे। त्यानंतर मित्रांनो ट्रेड्समन हे 90वे पद या विभागाकडून भरल्या जात आहे। लेवल 1 चा पे स्केल असणार आहे, त्यासाठी टोटल 31 वॅकन्सी दिल्या गेलेली आहे। त्यानंतर मित्रांनो वॉचमन हे 10वे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। लेवल 1 चा पे स्केल असणार आहे, टोटल 2 वॅकन्सी या पदासाठी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो कार्पेंटर अँड जॉइनर हे 11वे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। लेवल 1 चा पे स्केल असणार आहे, त्याकरता 2 वॅकन्सी दिल्या गेलेल्या आहे। त्यानंतर टिनस्मिथ हे शेवटचे पद या ठिकाणी भरल्या जात असून त्याकरता लेवल 1 चा पे स्केल असणार आहे, त्याकरिता वॅकन्सी इथे दिल्या गेलेल्या आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, टोटल 113 वॅकन्सी दिलेल्या विविध पदांसाठी भरल्या जात आहेत। तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो शिक्षण पात्रता काय लागणार आहे त्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर अकाउंटंट या पदासाठी मित्रांनो शिक्षण पात्रता इथे बघू शकता, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स या शाखेमधील पदवी ज्या उमेदवाराकडे आहेत उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्याचसोबत 12वी उत्तीर्ण असलेला उमेदवार, पण त्या उमेदवारास 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी अकाउंटंट बजेट वर्कचा कोणत्याही
कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये या ठिकाणी असेल तर तो उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. अर्ज करण्याकरता वयाची अट 30 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 2 चे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. 18 ते 27 वर्ष वयाची अट या ठिकाणी लागणार आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता मित्रांनो मान्यता प्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असलेला उमेदवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी स्किल टेस्ट त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये मॅन्युअल टाइपरायटर किंवा कॉम्प्युटरवरती टाइपरायटिंगचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे किंवा तसे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 18 ते 27 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता मान्यताप्राप्त मंडळातील 12वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे. त्याचसोबत टायपिंग स्पीडचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर स्टोअर कीपर या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट 18 ते 27 वर्षापर्यंत दिलेली आहे. 12वी पास अशी शिक्षण पात्रता या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर अनुभव या ठिकाणी बघू शकता, स्टोअर किंवा कीपिंग अकाउंटचा 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर फोटोग्राफर या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 18 ते 27 वर्ष वयाची अट लागणार आहे. त्यासाठी शिक्षण पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व फोटोग्राफीचा डिप्लोमा त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी फोटोग्राफीमध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर फायरमन या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 18 ते 25 वर्ष वयाची अट या ठिकाणी लागणार आहे. शिक्षण पात्रता या ठिकाणी बघू शकता 10वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. त्यानंतर कुक या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 18 ते 25 वर्ष वयाची अट लागणार आहे. शिक्षण पात्रता या ठिकाणी मित्रांनो 10वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर लॅब अटेंडंट या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत असून 18 ते 27 वर्ष वयाची अट इथे दिली गेलेली आहे. 10वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफसाठी ही रिक्रुटमेंट होत असून 18 ते 25 वर्ष वयाची अट लागणार आहे. 10वी पास शिक्षण पात्रता या पदासाठी देण्यात आलेली आहे. त्यानंतर ट्रेड्समन मेट करता ही रिक्रुटमेंट होत आहे. 18 ते 25 वर्ष वयाची अट लागणार आहे. 10वी पास शिक्षण पात्रता या पदासाठी देण्यात आलेली आहे. त्याचसोबत या ठिकाणी फिटर, वेल्डर, वॉच रिपेअर, ब्लॅकस्मिथ, मोल्डर, कल्टर, पेंटर यासारख्या ट्रेडमध्ये ज्या उमेदवारांनी ITI पूर्ण केलेली आहे, ITI उत्तीर्णचे प्रमाणपत्र आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्यानंतर वॉशरमॅन करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे. 18 ते 25 वर्ष वयाची अट लागणार आहे. शिक्षण पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर कार्पेंटर अँड जॉइनर करता ही रिक्रुटमेंट होत आहे. 18 ते 25 वर्ष वयाची अट लागणार आहे. त्यासाठी शिक्षण पात्रता 10वी उत्तीर्ण असलेला उमेदवार किंवा त्याचसोबत या ट्रेडचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर टिनस्मिथ हे शेवटचे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. 18 ते 25 वर्ष वयाची अट इथे दिलेली आहे. 10वी पास ही शिक्षण पात्रता इथे लागणार आहे. ज्या उमेदवाराने अप्रेंटिसशिप या ठिकाणी पूर्ण केलेली आहे व 3 वर्षाचा ट्रेड एक्सपिरियन्स या ठिकाणी असेल ते उमेदवार टिनस्मिथ या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी दिली गेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता 100 मार्काची रिटर्न एक्झाम या ठिकाणी तुमची घेतल्या जाणार आहे. जे उमेदवार या रिटर्न एक्झाम मध्ये या ठिकाणी पात्र ठरतील त्यांची या ठिकाणी टायपिंग टेस्ट, शॉर्ट हँड टेस्ट, ट्रेड टेस्ट या ठिकाणी होणार आहे. सर्व माहिती सिलेक्शन बाबत इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही संपूर्ण माहिती जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो ग्रुप सी ची पदे 113 वॅकन्सी या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 7 जानेवारी 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे मित्रांनो ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे आणि संपूर्ण जाहिरातीची PDF आहे मित्रांनो ती टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या भरतीबाबतची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेव्हा लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर या प्रकारे ग्रुप सी ची पदे 113 जागेसाठी या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्याची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.